अलीकडे झेल टिपला तर तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार फलंदाजाने ठोकले तर त्या फलंदाजाला चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक संघाला 12 चॉकोबार देखील दिले जातात या स्पर्धेमध्ये। म्हणजेच काय आईस्क्रीम लवर आहे हा ग्रुप आणि अगदी हर्षल महाराजने देखील उल्लेख केला एका आळीमध्ये असलेला ग्रुप आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अगदी सोपं नाही आहे, कारण क्रिकेट स्पर्धा भरवणं भरपूर डिफिकल्ट असतं सध्याच्या घडीला, परंतु अगदी सोपं करून दाखवलं आहे चॉकोबार या ग्रुपनं। सलामीची जोडी एका बाजूला अकबर शेख सध्याच्या घडीला या हंगामामध्ये फॉर्मात असलेला तो फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून चांगले फटके मागील काही दिवसांमध्ये आपण अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलेत, तोच फलंदाज मैदानावरती दाखल होतोय आणि त्याच्या सोबतीनं तन्मय पाटील हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय। पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती विशाल कोळी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। एक चांगल्या धाटणीचा तो देखील गोलंदाज आहे, तो देखील चांगली गोलंदाजी करत असतो आणि मागील काही वर्षांमध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासाठी षटक क्रमांक पहिलं तो देखील हाताळत असतो आणि याही मॅचमध्ये षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी विशाल कोळी हा गोलंदाज दाखल झाला। गोलंदाज विशाल राईट आर्म राऊंड विकेट ना पहिलाच बॉल अकबरच्या विरोधात खोलात टाकलाय, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चांगला स्ट्रोक खेळलाय परंतु फटका फसलाय। निमेश आलेत बॉलच्या खाली, टिपलाय झेल, संपलाय खेळ। पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट, अकबर शेख निघालेत परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद। थँक्यू। धिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहू शकता। अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉटम एंडचा खूप छान पद्धतीने वापर केला होता। लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर फेसमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न अकबरने केला, फटका फसलाय परंतु निमेषचं कौतुक करावं लागेल। लॉंग ऑन वरून अगदी काऊ कॉर्नर फेसवरती आलेत आणि जबरदस्त झेल कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का या मॅचमध्ये टीम 94 कामन या टीमला बसलाय। अकबर शेख पहिल्या चेंडूवरती बाद झालेत, विशाल कोळीचं अगदी कौतुक करावं लागेल, पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली। नवीन फलंदाज अतुल मैदानावरती दाखल होतोय, पुन्हा एकदा विशाल राऊंड विकेट, हा ट्रॅकर परंतु या चेंडूला हुक केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी अतुलच्या बॅटमध्ये अतुलनीय फटका, बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार। थँक्यू। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेले, चेंडूला हुक केलं, शॉर्ट लेगच्या डोक्यावरून खेळले होते आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय अतुलच्या बॅटमधून, चांगला स्ट्रोक खेळलाय। विशालने जर पाहिलं तर थोडीशी गती देखील दिली होती या चेंडूवरती। ओ फुलटॉस बॉल, अजून एक मोठा धमाका अतुलच्या बॅटमधून आलाय सीमारेषा पार, भव्य षटकार। थँक्यू। इथे जर पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता फुल टॉस चेंडू होता आणि काय जबरदस्त फटका सजवला मिड विकेट क्षेत्रामध्ये अतुलच्या बॅटमधून, अजून एक देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं या चेंडूला उडवलं होतं, बॉल सीमारेषाच्या पलीकडे, सरळ 6 धावांसाठी षटकार। या 6 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती। काय जबरदस्त बॅटिंग करतायत अतुल या मॅचमध्ये, इम्प्रेस करतायत, कारण अकबर शेख लवकर बाद झाले, अतुलला मैदानावरती पाठवलं आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमकता दाखवत आहेत। विशाल कोळीच्या विरोधात सुंदर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅचमध्ये। राऊंड विकेट पुन्हा एकदा, ओ हा ट्रॅकर इथे जर पाहिलं तर थोडेसे सरप्राईज झाले होते, पूर्ण स्ट्रोक कंप्लीट केलाच नव्हता परंतु बॉल पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय, बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, अतुलच्या बॅटमधून अजून एक सुंदर फटका, बॉल सीमारेषा पार, चौकार।
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, परंतु विशाल कोहली या षटकामध्ये चुकी करतायत. पहिल्या चेंडूवरती जरूर त्यांना विकेट मिळाली, परंतु हार्ड ट्रॅकर चेंडू टाकले जात आहेत. मागील चेंडू जर पाहिला तर अर्ध्या विकेटवरती हा चेंडू टाकला होता, बॅकफुटला गेले आणि तदनंतर स्ट्रोक सजवला अतुलच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर गार्डवरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. P1चं षटक आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली सुरुवात टीम 94 कामन या संघाने केलेली आहे. चौदा धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल सोबत अगदी चर्चा केली जाते. P1चं षटक आहे. अतुल चांगली बॅटिंग करतोय. अकबर शेख बाद झाला, परंतु अतुल या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतायत या षटकामध्ये. पुन्हा एकदा विशाल कोहली राऊंड विकेट खोलात टाकलाय, परंतु समोरच्या दिशेने लॉंग ऑनला दर्जेदार फटका. बॉल सीमारेषा ओलांडतोय. अजून एक सलगचा, अजून एक मोठा फटका अतुलच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतायत, इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत. मैदानाच्या चहू बाजूने फटके खेळण्याची क्षमता ठेवतोय अतुल आणि याही मॅच मध्ये ते चांगली बॅटिंग करतायत. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, लॅक ऑफ स्पेस, कुठेतरी फिंगर रोल केलेत, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम 94 कामन या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या एकंदरीत 18 धावा, म्हणजेच काय चांगली सुरुवात या संघाची राहिली आहे. काय जबरदस्त बॅटिंग अतुलने केली. विशाल कोहली या मोठ्या गोलंदाजांवरती आक्रमण केलं आणि खरं तर त्यांच्या बॅटमधून चांगले फटके आले. कारण सुरुवातीला जर स्ट्रोक पाहिला ना तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्यानंतर मिड विकेट, लॉंग ऑन, म्हणजेच काय ऑन साइडला चांगली बॅटिंग अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती निमेश सांदणे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. काय जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला. लॉंग ऑनला होते, परंतु काव कॉर्नर फेस वरती गेले आणि तिथून जर पाहिलं तर अकबर शेखचा झेल टिपला आणि पहिला धक्का टीम 94 कामन या संघाला बसला. आज जर पाहिलं तर टीम 94 कामन संघामध्ये राहिल अन्सारी दिसत नाहीये, सिराज शेख दिसत नाहीये. जर पाहिलं तर तन्मय पाटील दिसतोय, परंतु अतुलला लवकर प्रमोट केलाय, परंतु तो चांगली बॅटिंग करतोय. एक मोठा संघ आहे टीम 94 कामन संघ आणि सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. भिवंडी परिसरामध्ये जाऊन देखील या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि सध्याच्या या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर या पालघर विभागामध्ये देखील हा संघ चांगली कामगिरी करतोय. आज नायगाव या विभागामध्ये दाखल झालाय आणि पहिल्या षटकावरती आपलं अधिराज्य गाजवलं या संघानं. परंतु निमेश सांदणे एक युवा गोलंदाज आहे. मागील काही वर्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासाठी त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि त्याला या मॅच मध्ये कमबॅक करून द्यावं लागेल. निमेश सांदणे राईट आर्म ओव्हर द विकेट. तन्मयच्या विरोधात फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने केले तर मिड ऑफला शतरक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली तन्मय पाटीलला. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी केली जाते. तन्मयचं कौतुक करावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट तो देखील खेळतोय. पहिला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, परंतु त्यांनी सन्मान केला. त्या चेंडूचा फक्त सिंगल मिळाली आणि सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याला ठाऊक आहे एका बाजूला अतुल आक्रमक झालेत, त्यांना स्ट्रायकिंग एंडवरती येणं फार गरजेचं आहे आणि तेच कार्य मैदानावरती तन्मयने केले आणि सिंगल मिळाली या चेंडूवरती. कारण अतुलच्या विरोधात गोलंदाजी करणं सोपं नाही आहे. चांगली तो बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर मैदानावरती त्यांनी इंद्रधनुष्य दाखवला. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली, परंतु या षटकामध्ये निमेश सांदणेला कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती युवा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडवरती युवा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे तिथे रुपेश कोहली. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त चेंडूला दिशा दिली होती, परंतु फिल्डिंग चांगली राहिली. शॉर्ट लेगला त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला होते रुपेश कोहली आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. इथे चेंडूवाला डॉट. अशाच प्रकारे चांगली फिल्डिंग करावी लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये GN11 नायगाव संघाने फिल्डिंग खराब केली होती, त्यामुळे तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय आणि हेच हेरावं लागेल. या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगावला देखील फिल्डिंग चांगली करावी लागेल.
कारण ऑस्ट्रेलिया संघामध्ये जर पाहिलं तर शतरक्षम फिल्डिंग चांगली आपण पाहतोय. त्याला एक कारण आहे, कारण ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा खेळाडू लहान असतो ना त्याच्या मनावरती बिंबवलं जातं तू किती मोठा फलंदाज असशील, तू किती मोठा गोलंदाज असशील, परंतु तुझं शतरक्षण खराब असेल ना तर तुला संघात स्थान नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते आणि तेच कार्य मैदानावरती एकविरा स्पोर्ट्स नायगावला देखील करावं लागेल. राऊंड विकेट निमेश खोला टाकलाय. वाह वाह वाह, काय चेंडू होता, जबरदस्त चेंडू. छोट्या बॅकलिपचा वापर केला, फक्त दिशा दिली अतुलने या चेंडूवरती. फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. 20 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. या षटकामध्ये निमेश चांदणे आपल्या नावाला शोभणारी गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त त्यांनी 2च धावा खर्च केल्यात, म्हणजेच काय कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा निमेश चांदणे. हो, तन्मयसाठी भरपूर जास्त शपल क्रॉस झाले, शरीराचा वेध घेतलाय, परंतु चेंडू आलाय डॉट. वेगाचा भरपूर जास्त वापर करतोय, भन्नाट वेग. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. तन्मयला लाईन लवकर पिक करता आली नव्हती आणि इथे चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 20च या आकड्यावरती तुम्ही पाहताय. कारण अगदी कमी वेळेमध्ये जेव्हा यश प्राप्त होतं ना ते टिकवणं फार कठीण असतं. कारण पहिल्या षटकामध्ये कामन संघाने अधिराज्य गाजवलं, परंतु या षटकामध्ये निमेश चांदणे काय गोलंदाजी करतायत. हो, इथे चांगला चेंडू आहे, परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तन्मयच्या बॅटमधून हा येतो चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, परंतु बॅटची आतली कड लागली होती आणि यष्टीरक्षकासाठी भरपूर डिफिकल्ट होतं. यष्टांच्या मागे शैलू एक मोठा फलंदाज आहे आणि मोठा गोलंदाज देखील आहे आणि चांगला प्रयत्न शैलूने जरूर केला होता, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. हो हो हो, आणखीन एक चेंडू डॉट येतोय. काय गोलंदाजी करताय त्या षटकामध्ये निमेश चांदणे. या नावाची का चर्चा केली जाते, या षटकामध्ये पुन्हा एकदा ते सिद्ध करून दाखवतात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता वेगवान चेंडू होता. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला तन्मयनं. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. दोन षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 संचित कोळी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अतुल साठी. इथे अराउंड लेग त्रिफलाचित यष्टा उद्ध्वस्त. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि अराउंड लेग जर पाहिलं तर थोडीशी शपल क्रॉस झाले होते अतुल आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. त्रिफलाचीच्या स्वरूपात इथे मोठी विकेट मिळवली. अराउंड लेग काय जबरदस्त चेंडू संचित कोळीचा पाहायला मिळाला. मोठी विकेट कारण अतुलला त्यांनी बाद केल्या. अतुलच्या बॅटमधून या मॅच मध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या आणि तो इथे बाद झाला. तब्बल
8 चेंडूचा त्यांनी सामना केला, 19 धावा त्याच्या बॅटमधून, 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. अतुलचं कौतुक करावं लागेल, कारण अकबर बाद झाला आणि तेव्हा तो मैदानावरती दाखल झाला होता या मॅचमध्ये आणि तब्बल 19 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, परंतु मागील षटकामध्ये जर पाहिलं तर निमेश चांदडेनं चांगलं कमबॅक केलं आणि त्या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये संचित कोळी देखील इम्प्रेस करतायत. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट त्याने प्राप्त केली. नवीन फलंदाज धनराज मैदानावरती दाखल होतोय. पुन्हा एकदा संचित बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली, मिड विकेटला फक्त चेंडूला टर्न केला. डीप मध्ये जर पाहिलं तर प्रोटेक्शन होतं, परंतु वर्तुळामध्येच हा चेंडू अडवलाय. शॉट मिड विकेटला, फक्त एकच धाव मिळते फलंदाज धनराजला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, परंतु तदनंतर काय कमबॅक केलाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने. जबरदस्त गोलंदाजी दाखवली या मागील 2 षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने ऑन द राईज करत असताना सुरेख फटका तन्मय पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. षटकार थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने लॉंग ऑनला ऑन द राईज अ फ्लॅटून स्ट्रोक तन्मयच्या बॅट मधून या मॅच मध्ये. अशाच प्रकारे फटका विराट कोहलीच्या बॅट मधून आला होता. हॅरिस रॉफच्या विरोधात तो फटका खेळला होता. अगदी तसाच काही फटका तन्मयच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. सुरेख फटका आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या तब्बल 31 या आकड्यावरती. चांगला चेंडू होता आणि तिथे सिंगल मिळाली तन्मयला आणि एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर तो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संचित कोळीने याही षटकामध्ये इम्प्रेस केले. त्याच्या विरोधात तन्मयच्या बॅटमधून काय तो षटकार होता, जबरदस्त फटका, नेत्र दीपक फटका होता. कारण क्रिकेटमध्ये तशा प्रकारचा फटका खेळणं डिफिकल्ट असतं, परंतु तन्मयनं अगदी सोपं करून दाखवलं होतं. समोरच्या दिशेने अफलातून स्ट्रोक, कारण संचित कोळी सारख्या वेगवान गोलंदाजाचा वेग तोडून समोर फटका खेळणं व्हेरी डिफिकल्ट, परंतु अफलातून स्ट्रोक तो पाहायला मिळाला तन्मयचा. यावेळेस पाहिलं तर सलगचा दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतायत मागील 2 षटकामध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघानं या मॅच मध्ये कमबॅक केला. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांचे ते खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन या संघाने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा केल्यात त्या 32 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि एक ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. नव्याने गोलंदाज येते तो म्हणजे निमेश सानने, तो वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 4थं षटक घेऊन येते तो म्हणजे निमेश. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू पाहायला भेटतो आपल्याला निमेश मार्फत. पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 32. चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला निमेश मार्फत. माझ्या जोडीला सुद्धा समालोचन कक्षाला जोडले आहेत म्हणजे निशांत पाटील,
तुमचे सुद्धा हार्दिक आभार. पुन्हा एकदा सज्ज होतोय निमेश. चांगला असा फटका कव्हर डाऊला आपल्याला बघायला भेटतो. शाली क्षेत्ररक्षण येते वन बाउन्सने चेंडू सरळ दन दन करून निघून जातो म्हणजे 4 धावेसाठी. कुमोन डीजे धन्यवाद डीजे. चला पुन्हा एकदा सज्ज होते निमेश. चांगलासा चौकार पाहायला भेटला आपल्याला तन्मय मार्फत. पुन्हा एकदा उडवून दिला जातोय चेंडूला खाली. क्षेत्ररक्षण येतोय तो म्हणजे विवेक येतोय आणि ते गडी बाद म्हणजे तन्मयाच्या खेळीला पूर्ण विराम येतोय. कमोन डीजे गाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. गाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. धन्यवाद डीजे. आता पण सॉन्ग ऐकलं ते म्हणजे एकविरा संघाचं सॉन्ग आहे. पुन्हा एकदा सज्ज होते निमेश. नव्याने फलंदाज येतोय तो म्हणजे हेमंत येतोय तन्मयाची जागा भरून. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये येते मात्र चेंडू निर्धाव येतोय. चांगलीशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला निमेश मार्फत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू पाहायला भेटतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. एका धावेने मात्र धावसंख्यात भर येते म्हणजे 37. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकामधला म्हणजे निमेशाच्या षटकामधला शेवटचा चेंडू आहे. 1-2 गो. त्याला सामोरी जाईल तो म्हणजे धनराज. त्या शेवटच्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा निमेश. पुन्हा एकदा इथे मात्र नो चेंडू. पंचांचा इशारा येते म्हणजे मिलिंद बावकर नो चेंडू घोषित केला जातोय. आणि या चेंडू मागे फ्री असेल. धनराजाने लक्षात घ्यायचं आहे बॅट्समनने. या चेंडू मागे फ्री राहील. फ्रीट आहे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 38. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात. आणि षटक संपत 4था आणि प्रथम फलंदाजी करताना टीम 94 कामन. धावसंख्या झालेली ती म्हणजे 38.
सुरुवात करा सामन्याला. जो काय असेल तो निर्णय घ्या पण लवकरात लवकर आणि सामन्याला सुरुवात करा. शेवटचा षटक घेऊन येते तो म्हणजे कपिल येतोय एकविरा संघामार्फत. पुन्हा एकदा सज्ज होते कपिल येतोय नव्याने गोलंदाज. प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे की सीमारेषेच्या बाहेर जेल पकडा आणि 100 रुपयाचे पारितोषिक घेऊन जावा. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय कपिल. सामोरे जाईल तो म्हणजे हेमंत. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये खाली क्षेत्ररक्षण येत आहे रुपेश कोहली आणि चांगला साथ जेल पकडलाय. संघाची तो जान आहे जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद डीजे. हे म्हणायची जागा भरून देतो म्हणजे नितेश येताना दिसतोय नव्याने फलंदाज. पहिल्या चेंडू मागे गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो म्हणजे कपिल. पुन्हा एकदा सज्ज होते कपिल. कपिल टू नितेश. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र नितेशाच्या केलेल्या सुद्धा पूर्णविराम येतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळतं कपिल याला. कमॉन डीजे. या वसुंधरेचा मान आम्ही राखलाय हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी ही मैदान आहे. विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान आहे. एकच संघ एकविरा क्रिकेट क्लबमुळे घडणार क्रिकेटला रंग आहे. धन्यवाद डीजे. नव्याने फलंदाज येते तो म्हणजे वैभव येतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती म्हणजे 38. हॅट्रिकची संधी आहे कपिल पाटील याला. 2 चेंडू मागे 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात. रुपेश कोहली हे आपल्याला एसटी रक्षक आहेत. पुन्हा एकदा सज्ज होते कपिल पाटील. कपिल टू वैभव. अतिरिक्त धाव. धन्यवाद पंच. पुन्हा एकदा अवांतर धावा येताना दिसते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पुन्हा एकदा एक निर्धाव. चेंडू फेकून झालेले ते म्हणजे 4 आणि धावसंख्या झालेली ती 39. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केला जातो चेंडूला. तात्पुरती सिंगल येते. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. क्षेत्ररक्षण मात्र खराब दिसतं आपल्याला अमन मार्फत
आणि डबलला मात्र टिबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. एकूण या 3 धावा येताना दिसतात आणि चौथ्या धावेसाठी हा न करताना इथे मात्र गडी बाद. म्हणजे धनराजाच्या खेळीला पूर्णविराम येतोय. 3 धावा. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. आमचे गुणलेखक सांगतात षटक संपलंय आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे धावसंख्या झालेली ती 42 आणि 43 धावांचं असं आव्हान आहे समोर. चोकोबार संघाचे सर्व खेळाडूंनी यायचं आहे समालोचन कक्षाकडे. चोकोबार संघाचे व्हॉलंटियर जिथे कुठे असतील त्यांनी सर्वांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. संतोष केसरेकर यांचा केक कापायचा आहे. चला चोकोबार संघाचे व्हॉलंटियर्स सर्वांनी यायचं इकडे समालोचन कक्षाकडे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 42 आणि 43 धावांचं असं मोठं असं आव्हान ठेवलं आहे टीम 94 कामन संघाने एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासमोर. ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत आपण चोकोबार संघ मार्फत संतोष केसरेकर यांना. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम 94 कामन आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव. आपल्या 2 फलंदाज पाठवायच्यात. वसई मोपास फाटा तुम्ही कुठे जायचं नाही तर याच्यानंतर तुमचाच सामना होणार आहे.
याच्यामधून जो विजयी होईल तो त्या संघासमोरील तुम्हाला 2 हात करायच्यात. चला क्षेत्ररक्षण सुद्धा सजलेले आहे. 30 चेंडू आणि 43 धावांचं असं आव्हान आहे समोर. तर जरा घाई करायची आहे सामन्यासाठी. अजून दुसरा सामना चालू आहे आजच्या दिवसातला. चला घाई करा प्लीज मित्रांनो. टीम 94 कामन चला फलंदाज आहेत ते म्हणजे स्ट्राईक वरती दिसतात ते म्हणजे रुपेश कोहली. न स्ट्राईक वरती येतात ते म्हणजे सनील बोक्काले. आणि गोलंदाजी पॉइंट वरती आहे तो म्हणजे अतुल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 30 चेंडू आणि 43 धावांचं असं आव्हान आहे समोर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासमोर. पहिला चेंडू सज्ज होते अतुल. पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये एसटी रक्षक चुकतोय. तत्पुरती सिंगल आणि चेंडू सरळ दणदण करून निघून जाते तो म्हणजे 4 धावेसाठी. धन्यवाद पंच. पहिल्याच चेंडू मागे 4 धावा खर्च करते तो म्हणजे अतुल. एक चेंडू टाकून धावसंख्या झाली म्हणजे स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेशा केला जातो रुपेश मार्फत 4 धावेने. पुन्हा एकदा सज्ज होते अतुल. अतुल टू रुपेश. चांगला साईस्टकावरच्या दिशेने खाली क्षेत्ररक्षण येते. तत्पुरती क्षेत्ररक्षकाला मस्त गाला दस्तक देऊन चेंडू सरळ निघून जाते तो म्हणजे 6 धावेसाठी चोकोबार षटकार येताना दिसतोय. 6 धावेने धावसंख्येत भर होते ती म्हणजे 10. 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. चांगलीशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रुपेश मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होते अतुल. हलक्या त्याने ढकलून काढला जातो. तत्पुरती क्षेत्ररक्षण येते. फील्ड करेपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं जातं. 1 धावेने धावसंख्येत भरत येते म्हणजे 11 धावा 3 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय अतुल. अतुल टू सनी. पुन्हा एकदा सामोरी बालेला खाली क्षेत्ररक्षण येते. तत्पुरती फील्ड करेपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं जातं आणि सिंगलने धावसंख्यामध्ये भरत होते म्हणजे 12 धावा. 4 चेंडू फेकून झालेले आहेत अतुल याच्या षटकामधले म्हणजे पहिल्या षटकामधले. पुन्हा एकदा सज्ज होते अतुल. अतिरिक्त धाव अवांतर धावेने मात्र धावसंख्यात भरत येते म्हणजे 13. पुन्हा एकदा हलक्या त्याने ढकलून काढला जातो. तत्प्रती सिंगल येते. सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये भरत येते म्हणजे 14 धावा. चला नवघर संघाचा संघनायक आणि चॅम्पियन वसई संघाचा संघनायक नवघर संघाचा जर संघनायक आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. समालोचन कक्षाकडे यायचं आहे नवघर संघ. चला पुन्हा एकदा सज्ज होते अतुल. सामोरे जाईल तो म्हणजे सनील.
पुन्हा एकदा उडवण्याच्या प्रयत्नामध्ये खाली क्षेत्ररक्षण तात्पुरती सिंगल येताना दिसते आणि दन 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 करून चेंडू सरळ निघून जातोय तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. षटक संपत पहिलं आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची 18. जेव्हा जेव्हा आपण स्कोर कार्ड वरती 18 हा आकडा पाहतो तेव्हा आपल्याला ज्याची आठवण येते ती म्हणजे भारतीय संघाचा आपला किंग कोहली, विराट कोहली. त्याचा आमच्या चोकोबार मध्ये सुद्धा फॅन आहे सुजल. पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवरती येतोय तो म्हणजे तन्मय येतोय अतुल्याची जागा भरून. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 18. पुन्हा एकदा हलक्यातून ढकलून काढला जातो आणि ते मात्र जेल मात्र धरतीला दान केला जातो म्हणजे मोठाशा फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलं जातंय. बघूया आता रुपेश हा आपल्या सामन्याला मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच काल हवेत होता आणि तिथे कॅच ड्रॉप झाला या मॅच मध्ये. अगदी सहज सोपा झेल त्या ठिकाणी जर पाहिला तर विशाल सातवी त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून झेल सुटला. हो यावेळेस समोरच्या दिशेने मोठा फटका. वाह 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 अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने स्टेप आउट झालेत आणि काय जबरदस्त चोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने हा षटकार येतोय तन्मयच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळते या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. याही षटकामध्ये मोठे फटके येत आहेत. दोन्ही फलंदाज एका बाजूला जर पाहिलं तर रुपेश कोहली आणि एका बाजूला सनी हा फलंदाज पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 25 या आकड्यावरती. टीम 94 कामन संघ जेव्हा खेळत होता तेव्हा देखील पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावा आल्या होत्या. परंतु याच 17मध्ये या डावामध्ये देखील चांगल्या धावा येत आहेत. 18 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या कारण रुपेशच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आणि या षटकामध्ये सनी देखील चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा तन्मय पाटील हो खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वैभव चांगली क्षेत्ररक्षण करतोय परंतु इथे जर पाहिलं ना तर 2 धावा मिळतील फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला. तब्बल जर पाहिलं तर येणारे 20 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारे चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर फिरतोय आणि पंच देखील आमच्याकडे फिरतायत. 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. 28 धावा फलकावरती तुम्ही पाहताय. टीम 94 कामन संघ या मॅच मध्ये संघर्ष करतोय. गोलंदाजी खराब राहिली पहिल्या षटकामध्ये. हो इथे देखील चांगला फटका ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेत. बॉल जातोय गॅप मध्ये. फिल्डर आहे त्यांना भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय सनीच्या बॅटमधून. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा तन्मय पाटील ओव्हर द विकेट. हो यावेळेस चेंडूला हुक केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक मोठा फटका सनीच्या बॅटमधून येतोय. सलगचा दुसरा चौकार या षटकामध्ये.
तसं बॅटिंग पाहायला मिळते सनीच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेले आहेत. तन्मय पाटीलच्या विरोधात इथे भरपूर जास्त धावा देखील पाहायला मिळाल्या. जबरदस्त सुरुवात एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने या मॅचमध्ये केलेली आहे. एका बाजूला रुपेश कोळी आणि एका बाजूला सनी. काय जबरदस्त पहिल्या विकेटसाठी भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. अकबरचा हा चेंडू फुलटॉस होता, फक्त दिशा दिली, लॉंग ऑनला खेळले, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगलच मिळते. आज जर पाहिलं तर टीम 94 कामन या संघामध्ये त्यांचे प्रमुख खेळाडू नाही आहेत. राहिल अन्सारी नाही आहे, सिराज शेख नाही आहे, अमान नाही आहे, हकीम खान जो सध्या चर्चेमध्ये असलेला गोलंदाज तो देखील संघामध्ये नाही आहे आणि कुठेतरी थोडासा बॅकफुटला गेलाय टीम 94 कामन हा संघ या मॅचमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर. इट इज अ वाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. 38 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली, मिड ऑफला खेळलेत, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, वैभव चेंडूपर्यंत येतील आणि फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावर. 4 धावांची आवश्यकता. इथे जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो रुपेशच्या बॅटमधून आणि इथे देखील 2 धावा तुम्ही पाहणार आहात आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. काय जबरदस्त खेळ राहिला एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाचा. विथ द बॅट, विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स, पूर्णपणे डॉमिनेट केलाय टीम 94 कामन या टीमला. कारण अकबरला तुम्ही जर पाहिलं तर गोलंदाजी करताना कधी पाहिलं नसेल, परंतु या मॅचमध्ये तो गोलंदाजी करतोय. या संघामध्ये गोलंदाज आज नाही आहेत, त्यामुळे अकबर स्वतःकडे गोलंदाजी अगदी त्यांनी घेतली आहे आणि चांगला प्रयत्न देखील त्याचा राहिला आहे आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा अकबर शेख बॉलिंग ट्रॅकवरती रुपेशच्या विरोधात. इथे स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, फक्त चेंडूला दिशा दिली. फ्लाइंग स्लीपमध्ये हेमंत कामनकर आहेत, त्यांनी देखील चांगला प्रयत्न केला होता, परंतु इथे देखील फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. स्कोर इज अ लेवल, फक्त एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर स्कूपचा फटका, परंतु शतरक्षक आहे इथे आणि अकबरच्या नावावरती, अकबरच्या खात्यामध्ये एक विकेट मिळते. फलंदाज बाद होतोय सनी. पहिला धक्का एकविरा स्पोर्ट्स नायगावला या मॅच मध्ये बसतोय, फलंदाज बाद. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर फुलटॉस बॉल आणि इथे बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. सामना जिंकलाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स नायगाव. हार्ड लक, टफ लक टीम 94 कामन, हार्ड लक अकबर शेख. चला रुपेश कोहली यांनी इकडे यायचं आहे समालोचन कक्षाकडे. पंचांनी सुद्धा यायचं इथे. तर रुपेश कोहली यांनी यायचं आहे समालोचन कक्षाकडे. नुकताच झालेला सामना आपण पाहिला तो म्हणजे टीम 94 कामन विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव या दोन्ही संघामध्ये. आणि त्या सामन्याचा सामनावीर आहे तो म्हणजे कपिल पाटील यांनी यायचं आहे. सामनावीर कपिल पाटील.
मुपास फाटा. चला यायचंय नाणेफेकी करण्यासाठी. मुपास फाटा संघाचा संघनायक आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा संघनायक मोफास वसई फाटा मोफास वसई फाटा संघाचा संघनायक यायचा आहे आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा संघनायक आणि कपिल पाटील यांनी सामनावीरचा पुरस्कार नेण्यासाठी यायचा आहे. कपिल पाटील तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध मुफ्फास वसई फाटा या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. मोफास वसई फाटा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव या दोन संघांमध्ये पंढरीनाथ कोळी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. आमच्या अतिथींच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला चॉकोबार आणि एका बाजूला जर पाहिलं तर गोल्डन किंग असे नाणं आहे आणि या ठिकाणी टॉस केला जातोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस जिंकलेला आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने. मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. फक्त निर्णय सांगायचा, आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण करतो. फिल्डिंग स्वीकारलेले आहे. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि मागच्या मॅचचा हिरो ज्याने स्लॉगवरच्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि अफलातून गोलंदाजी करत असताना आपल्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या. अर्थातच मागील मॅचचा हिरो ठरला मिस्टर कपिल पाटील. त्याला कपिल पाटील आलेले सामनावीर. इथे आपल्याला पाहायला भेटत दुसऱ्या सामन्यामधला सामनावीर कपिल पाटील एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचा. चला 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे ती म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ. क्षेत्ररक्षण निवडला आहे